आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। शेतकरी एकजुटीचा विजय असो। जय जवान जय किसान, जय किसान, जय जवान जय किसान। आज आम्ही सर्व शेतकरी एकजुटीने आम्ही आज छत्रपती संभाजीनगरला कलेक्टर ऑफिसला आज शासकीय कर्मचाऱ्यांसोबत संपर्क केला। आमच्यावर जे आम्हाला न विचारात घेऊन ज्या नोटीस काढून त्यांनी शेतकऱ्याची दिशाभूल केली, त्या संदर्भात आज त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे। त्यांना आम्ही एक स्पष्ट मत सांगितलेलं आहे की आमचे जे भूमिपुत्र आहेत त्या भूमिपुत्राच्या नावावर जेवढी जमीन असेल त्याप्रमाणे त्यांची हरकत नोंदवा आणि त्यांनाच विश्वासात घेऊन तुम्ही पुढची कारवाई करा। काल त्यांनी जी सक्तीची नोटीस मोजणीसाठी पाठवली होती, गावात नोटीस लावल्या होत्या, त्या नोटीसला आम्ही आज त्यांना तिथं उत्तर दिलं आणि पूर्ण जेवढ्या पण नोटीस त्यांनी दिलेल्या आहे ती मोजणी कॅन्सल झाली। त्यांना सांगितलं का आता तुम्ही दुसरी नोटीस काढा, त्या तारखेपासून 30 दिवस लोकांना हरकत नोंदणी करण्यासाठी वेळ द्या, कारण तुम्ही असे व्हॉट्सअपला फेसबुकला नोटीस टाकून हे काम होणार नाही। ही प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात द्या आणि शेतकरी आता नोटीस घ्यायला तयार आहे आणि आमची हरकत ते ऐकून घेता, तर त्याच्यामुळे आम्ही MIDC ला जमीन देण्याचा विषयच येत नाही। 70% लोक आमचे स्थानिक भूमिपुत्र आहे, जे इन्व्हेस्टर आहे त्यांना विश्वासात घेणार नाही, कारण ते इन्व्हेस्टसाठी पैसे त्यांनी जमिनी घेतलेला आहे। तर त्यामुळे आमचा 100% विरोध MIDC ला आहे। सर तुम्हाला असं वाटतं का म्हणजे सरकारचा हे हम करे सो कायदा आणि दादागिरी आहे? नाही, अगोदर त्यांनी जे व्हॉट्सअपला आणि पेपरच्या माध्यमातून प्रसार माध्यमातून आम्हाला ज्या नोटीस टाकल्या त्याला नक्कीच हुकुमशाही म्हणता येईल, त्याला हुकुमशाही म्हणता येईल, पण पूर्व सूचना दिलेली नाही। जर ग्रामसेवकने तलाठीने जर आमच्या गावात येऊन प्रत्येक शेतकऱ्याची नोटीस देऊन जर ओशी घेतली तर ती कायद्याप्रमाणे आम्ही नोटीस मानणार। तर हे हुकुमशाहीचं सरकार आम्हाला कुठेतरी बळी पाडायच्या तयारीत आहे, पण आम्ही शेतकऱ्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता सर्व पंचक्रोशीतील शेतकरी एक येऊन आम्ही नक्की लढा देणार नाही। आमच्या हक्कासाठी आम्ही लढणार। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। सरकारच्या विरुद्ध तुम्ही मोर्चा काढणार? नाही, आम्ही कुठल्याही सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार नाही। BJP नाही, राष्ट्रवादी नाही, काँग्रेस याच्यामध्ये राजकीय पक्षाच्या विरोधात आम्ही कुठेही जाणार नाही। आम्ही न्यायालयीन लढाई कायद्याच्या तरतुदीत बसूनच करणार आहे। नाही, याच्यामध्ये मुख्यमंत्र्याचा आदेश आमच्यापर्यंत आलेला नाही, शासनापर्यंत आला असेल तर त्याची आम्हाला पूर्वकल्पना नाही। मुख्यमंत्रीचं बोलण्यावरच पूर्ण झालेलं आहे ना, मग तुम्ही विरोध का नाही करता? कशासाठी? ते नोटीस पाठवलं विनाकारण। नाही तर मग आज आम्ही साहेबांशी तेच बोललो ना, तर ते विरोध करायसाठीच आम्ही आज जमा झालो। तर त्यांनी सांगितलं की ते म्हणजे चुकीमुळे नजर चुकीमुळे ते व्हॉट्सअपला आलं, गोपनीय होतं, पण त्याचं कुठेतरी लिकेज झाल्यामुळे ते व्हॉट्सअपला गेलं। त्यांनी आज एक्सेप्ट केलेलं आहे आणि आता लिगली नोटीस ते पाठवणार आहे। 17 सप्टेंबरला मुख्यमंत्री इथे येणार आहे मुक्ती संग्राम दिवसमध्ये, तुम्ही काय निवेदन वगैरे त्यांना? नाही, आम्ही मुख्यमंत्र्याला प्रत्यक्षात भेटणार आहे। मुख्यमंत्र्याला प्रत्यक्षात भेटून प्रत्येक गावाचे शेतकरी मुख्यमंत्र्याला विनंती करणार आहे की आमच्या सुजलम सुफलम ज्या जमिनी आहेत त्या तुम्ही अधिग्रहण करू नका। जिकडे खडकाळ जमिनी असेल, ज्या क्षेत्रात ज्या तालुक्यामध्ये, तुम्ही MIDC तिकडे घेऊन जा। माझं नाव अनिल नारायणराव चौधरी, खोडेगाव, मी एक प्रगतशील शेतकरी। आणि सर्व शेतकऱ्यांच्या या DMC प्रकल्पाला 100% विरोध। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा। आमच्या संभाजीनगर तालुक्यामध्ये जे जमीन अधिग्रहणाचा शासनाने जो घाट घातलेला आहे आणि भूसंपादन अधिकारी आपले बंगाळे साहेब यांना ती जबाबदारी दिलेली आहे। शेतकऱ्याची एकदा जमीन गेली तर पुन्हा त्याला तेवढी जमीन पुनर्स्थापित करता येत नाही आणि आज जमिनीचे प्रचंड भाव वाढलेले असताना आमचं म्हणणं असं आहे की एकतर आम्हाला जमीन द्यायची नाही, कारण जेवढे प्रोजेक्ट आमच्या लोकांच्या जमिनीवर झाले त्या प्रोजेक्टवाल्यांना कधीच काही फायदा झाला नाही। मुलं आमच्या नोकऱ्याला लागले नाही। आम्हाला 20% जमीन देण्याच्या संबंधानं जी भूमिका आहे, म्हणजे शासन निर्णय आणि कायदा असताना सुद्धा या सरकारनं कधी आमची 20% जमीन, आम्हाला 20% जमीन दिली नाही परत, आणि म्हणून आमचा शेतकऱ्याचा प्रचंड विरोध आहे। वेळ पडली तर या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही हे 6 गावचे लोक घेऊन शेतकऱ्याच्या प्रश्नावर आम्ही मोर्चा काढणार आहोत। आणि 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी ज्यावेळेस कॅबिनेट
मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात असते त्या दिवशी आम्ही मुख्यमंत्र्याला भेटून म्हणजे मुख्यमंत्र्याच्या विरोधात मोर्चा काढून आम्ही त्यांना निवेदन देणार आहे. आणि ही भूमिका जी आहे ही वेळ पडली तर आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नावर कोर्टात जाऊ, परंतु शेतकऱ्याची जमीन ही शासनानं घेऊ नये हीच आमची भूमिका आहे. शेतकरी एकजुटीचा मध्ये एक 6 गावाचे गावकरी सगळे मिळून इथं आलो होतो. विषय असा होता की DMICने आम्हाला न सूचना देता आम्हाला 32(2)च्या नोटीस पाठवल्या आणि आमच्या जमीन अधिग्रहांचा घाट घातला. आमच्या कुठल्याही शेतकऱ्याची आमची माय देण्याची इच्छा नाही, तरी प्रशासन आणि सरकार आम्हाला विटीस धरून आम्हाला व्हॉट्सअपवर आम्हाला नोटीस पाठवून आम्हाला मोजणी पत्रक पाठवून सगळ्या शेतकऱ्यांना परेशान करते. या धक्क्यातून काही शेतकरी आत्महत्येच्या तयारीत आहे. कुठल्याही शेतकऱ्याला वाटत नाही की त्याची आज जमीन गेली तर त्याच्या पुढच्या 10 पिढ्या या रस्त्यावर येतील आणि त्याचा असा कुठलाही हेतू नाही की माझी जमीन सरकारने घेतली पाहिजे. सरकारने आम्हाला सगळ्याला विश्वासात घेऊन कलेक्टर साहेबांनी, मंडळ अधिकाऱ्यांनी, तहसीलदारांनी आम्हाला विश्वासात घेऊन आमच्याशी चर्चा करून ज्याला जमिनी द्यायच्या आहे त्याच्या देतील घेतील तो विषय वेगळा आहे, पण जो मूळ शेतकरी आहे ज्याला जमीन द्यायची नाही आहे अशावर यांनी अत्याचार करू नये आणि यांच्या जमिनी घेऊ नये अशी आमची सर्वांच्या गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही कलेक्टर ऑफिसला आज अर्ज दिला. कोरडेगाव, गारदोन, गाडीवाट, पाडळी असे 6 गावकरी आम्ही इथं आलो आणि आम्ही सगळ्यांनी ॲप्लिकेशन दिलं आहे. आम्ही याला आमचा नकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आम्ही त्यांना लिहून दिलं आहे की आम्हाला आमच्या जमिनी द्यायच्या नाही आहे. त्यांच्या नोटिसीला आम्ही आज रीतसर उत्तर देऊन त्यांची ओसी घेतलेली आहे.